सुस्वागतम. उपस्थित सर्व गणेश भक्तांचे रासकर परिवार सहर्ष स्वागत करीत आहे. यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पा समोर रहस्यमय श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा सादर करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर हे केरळ राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूंचे एक पवित्र मंदिर आहे. श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास पाहिला तर 18व्या शतकामध्ये त्रावणकोर राज्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी आपली संपूर्ण संपत्ती श्री पद्मनाभ स्वामींच्या चरणी अर्पण करून स्वतःला स्वामींचे दास बनविले. त्याचबरोबर थोर इतिहासकार डॉक्टर L.A. रवी वर्मा यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर कलयुगाच्या प्रथम दिवशी म्हणजेच आजपासून सुमारे 5000 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. तसेच अनंत शयन पण महंत मायम या ग्रंथातील एका पौराणिक कथेनुसार तोळदेशीय ब्राह्मण असणारे दिवाकर मुनी हे महान विष्णू भक्त होते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दिवाकर मुनींनी अनंत देशात गहन तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान विष्णू लहान मुलाच्या रूपात दिवाकर मुनींच्या समोर प्रकट झाले. मुलाच्या मोहिनीने प्रसन्न होऊन दिवाकर मुनींनी मुलाला आपल्या सोबत राहायला सांगितले. पण प्रत्युत्तरात छोटे स्वामिनी मुनींनी समोर एक अट घातली. मुनीजी, तुम्ही मला नेहमी आदर द्यायचा. जर कधी तुम्ही माझ्यासोबत गैरवर्तन केले किंवा माझा अनादर केला तर मी येथून निघून जाईन. दिवाकर मुनींनी सर्व अटी मान्य केल्या आणि मग तो लहान मुलगा म्हणजेच भगवान विष्णू दिवाकर मुनी बरोबर राहू लागले. सुरुवातीला दिवाकर मुनी त्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण करत होते. पण एकदा त्या मुलाने पूजेसाठी ठेवलेले शालिग्राम उचलून त्याची चेष्टा केली. हे पाहताच मुनी त्या मुलावर फार क्रोधित झाले. हे बालका, हे काय करतोयस तू? ठेव ते शालिग्राम तिथेच आणि दूर हो माझ्या नजरेसमोर. आता मुलाने घातलेल्या अटीनुसार आपला अनादर झाल्याने तो मुलगा त्या क्षणी तेथून अदृश्य झाला. इतक्यात एक आकाशवाणी होते. हे मुनी, जर तुम्हाला त्या बालकास पुन्हा भेटायचे असेल तर तुम्ही अनंत काडूला भेट द्यावी. तुटलेल्या मनाने दिवाकर मुनींनी समुद्रकिनारी असलेल्या अनंत काडू जंगलाला भेट दिली. चालता चालता त्या छोट्या मुलाला एका मोहवृक्षाचे मागे जाताना पाहिले. हे पाहताच दिवाकर मुनी त्या वृक्षाजवळ गेले. पण तिथे तो मुलगा त्यांना दिसलाच नाही. थोड्याच वेळात विशाल असे ते मोहवृक्ष जमिनीवर पडले व तेथे श्री भगवान विष्णू शयन मुद्रेमध्ये दिवाकर मुनींसमोर प्रकट झाले. जगज्जानपालं गजकण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं. पण त्यांचे हे रूप आकाराने इतके मोठे होते की त्यांचे शिर तेथून दक्षिणेस सुमारे 3 मैल अंतरावर असलेले तिरुवल्लम येथे होते, तर पाय उत्तरेकडे 5 मैल अंतरावर असलेले त्रिपापूर येथे होते. एवढे विशाल रूप पाहून दिवाकर मुनींनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली. हे स्वामी, मला तुमची पूजा करता यावी आणि तुमचे संपूर्ण रूप पाहता यावे, यासाठी तुम्ही तुमचे रूप छोटे करा, जेणेकरून मला तुमचे पूर्ण रूप पाहता येईल. भगवान विष्णूंनी मुनींची प्रार्थना मान्य केली व आपले रूप छोटे केले. या रूपामध्ये त्यांचा नाभीतून कमळावर बसलेले श्री ब्रह्मा देखील आढळतात. म्हणूनच भगवान विष्णूंच्या या रूपाला पद्मनाभ स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. आता आपण या मंदिराचे रहस्य जाणून घेऊया, ज्यावर आत्ताचे वैज्ञानिक देखील हैराण आहेत. श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या गर्भगृहामध्ये एकूण 6 गुप्त दरवाजे आहेत. त्यांना अलीकडे वॉल्ट A, B, C, D, E आणि F
अशी नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये वॉल्ट ई आणि एफ हे अनेकदा उघडले जातात, कारण त्यामध्ये मंदिराच्या स्वयंपाकघरामध्ये लागणाऱ्या भांडी व अन्य वस्तू ठेवल्या जातात. त्याचबरोबर वॉल्ट सी आणि डी हे देखील अनेकदा उघडले जातात, कारण त्यामध्ये मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तींना लागणारे आभूषण ठेवले जातात. या गर्भगृहातील उरलेल्या 2 दरवाजांपैकी एक दरवाजा म्हणजेच वॉल्ट ए हा 2011 साली उघडण्यात आला होता. तेव्हा त्या दरवाजाच्या आतमधून करोडो रुपयांचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने, मोती, माणिक आणि अथांग संपत्ती सापडली होती. त्या संपत्तीची किंमत सुमारे 1 लाख करोड रुपये आहे असे मानले जाते. म्हणूनच श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. तसेच या गर्भगृहातील एक रहस्यमय दरवाजा आजही खोलण्यात आलेला नाही. त्याचे नाव वॉल्ट बी. 2011 साली या दरवाजालाही खोलण्याची याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल करण्यात आली होती, पण ज्यांनी याचिका दाखल केली त्यांच्या सोबत अघटित घटना घडली. तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने देखील हा दरवाजा न खोलण्याचे आदेश दिले आहेत. या दरवाजाची रचना पाहिली तर त्यावर भीतीदायक अशा 2 सापांची आकृती पाहायला मिळते. यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दरवाजाला ना कोणते कुलूप आहे ना कोणती चावी. हा दरवाजा नागपाश मंत्राने बंद केला गेला होता. गरुड मंत्राच्या अचूक उच्चाराने तो उघडला जाऊ शकतो असे देखील जाणकार मंडळींचे व पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. काही लोकांची अशी आख्यायिका आहे की हा दरवाजा उघडला तर यामध्ये वॉल्ट ए पेक्षाही अथांग संपत्ती असेल, तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार या दरवाजाच्या आतून पाण्याचे व सापांच्या रिंगाळण्याचे आवाज येतात. म्हणून हा दरवाजा जर उघडला तर या दुनियेचा अंत होऊ शकतो असे देखील मानले जाते. भगवान विष्णूंचे हे मंदिर उत्तम स्थापत्यशास्त्र आणि सुबक शिल्पकलेचे एक सर्वोच्च उदाहरण आहे. द्रविड व केरळ संस्कृतीचा वापर करून बनवलेले 7 माळा उंच गोपुरम हे या मंदिरातील प्रमुख आकर्षण आहे. या गोपुरमच्या स्थापत्यशास्त्रामधील आश्चर्याची बाब म्हणजे वर्षातून 2 दिवस म्हणजेच सुमारे 31 मार्च व 22 सप्टेंबर या 2 दिवशी या गोपुरमच्या खिडकीतून सूर्य सूर्यास्ताला जाताना पाहायला मिळतो. कोणतेही आधुनिक उपकरण नसताना हे त्या काळी कसे शक्य झाले असेल याचा शोध आजही वैज्ञानिकांना लावता आलेला नाही. हे गणेशा, पद्मनाभ स्वामी मंदिराचे हे रहस्य उलगडण्याचा बराच प्रयत्न साधू संत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांनी केला, पण तो व्यर्थ गेला. त्याचे रहस्य, आश्चर्य हे गणेशा तुलाच माहिती आहे व तूच समजू शकतोस. असं हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर शास्त्रज्ञ, संत, विद्वान सगळ्यांनी प्रयत्न केले, पण त्यातील बरच काही आजही अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच हे गणेशा, तुझ्याच चरणी ही नम्र प्रार्थना. आमचं मन शुद्ध कर, आमची बुद्धी प्रबुद्ध कर आणि या रहस्याचं खऱ्या अर्थाने आकलन करण्याची शक्ती दे. गणपती बाप्पा मोरया. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज बाजात गाजात आमच्या आले हो गणपती आले. घरात गणपती आले. आज बाजात गाजात आमच्या आले हो गणपती आले.